प्रश्न क्रमांक 1. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव युगोदरिस्व यांच्या टिंब सिद्धांतामुळे लक्षात आला. ए. उत्परिवर्तन. बी. उत्क्रांती. सी. जीवाश्म. डी. प्रतिलेखन. योग्य उत्तर आहे ए. उत्परिवर्तन. प्रश्न क्रमांक 2. प्रथिनांची निर्मिती टिंब मार्फत घडून येते हे जॉर्ज बिल्डर व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलं. ए. प्रथिन. बी. अनुवंशिक. सी. जनुक आणि डी. कोडॉन. योग्य उत्तर आहे जनुकांमार्फत. प्रश्न क्रमांक 3. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे टिंब म्हणतात. ए. भाषांतरण. बी. स्थानांतरण. सी. उत्परिवर्तन आणि डी. प्रतिलेखन. योग्य उत्तर आहे डी. प्रतिलेखन. प्रश्न क्रमांक 4. उत्क्रांती म्हणजे टिंब होय प्रक्रिया. बी. क्रमविकास. सी. बदल आणि डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे बी. क्रमविकास. प्रश्न क्रमांक 5. मानवी शरीरात आढळणारे टिंब ही उत्क्रांतीचे अवशेषांगात्मक पुरावा होय. ए. आंत्रपुच्छ. बी. पेशी. सी. ऊती. यापैकी डी. यापैकी सर्व. योग्य उत्तर आहे ए. आंत्रपुच्छ. प्रश्न क्रमांक 6. टिंब यांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. ए. अनुवंशिक. बी. गुणसूत्र. सी. एकपेशीय सजीव आणि डी. जीवाश्म. योग्य उत्तर आहे डी. जीवाश्म. प्रश्न क्रमांक 7. आफ्रिकेतील टिंब या मानव सदृश प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे. ए. रामापिथिकस. बी. ड्रायोपिथिकस. सी. इजिप्तोपिथिकस. डी. ॲस्ट्रोलोपिथिकस. योग्य उत्तर आहे ए. रामापिथिकस. प्रश्न क्रमांक 8. सुमारे 50,000 वर्षापूर्वी टिंब मानव अस्तित्वात आला. ए. निडरथॉल. बी. कुशल मानव. सी. ताठ चालणारा मानव आणि डी. क्रो-मान्या. योग्य उत्तर आहे डी. क्रो-मान्या. प्रश्न क्रमांक 9. सुमारे 10,000 वर्षापूर्वी टिंब शेती करू लागला. ए. बुद्धिमान मानव. बी. ड्रायोपिथिकस. सी. निडरथॉल. डी. ताठ चालणारा मानव. योग्य उत्तर आहे ए. बुद्धिमान मानव. प्रश्न क्रमांक 10. टिंब हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल. ए. निडरथॉल. बी. कुशल मानव. सी. ताठ चालणारा मानव आणि डी. क्रो-मान्या. योग्य उत्तर आहे ए. निडरथॉल. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता नायट्रोजनयुक्त पदार्थ DNA मध्ये नसतो. ए. थायमिन. बी. युरॅसिल. सी. ॲडेनिन. डी. ग्वानिन. योग्य उत्तर आहे बी. युरॅसिल. प्रश्न क्रमांक 12. ॲडेनिन खालीलपैकी कोणता नायट्रोजनयुक्त पदार्थ बरोबर जोडी बनते. ए. सायटोसिन. बी. युरॅसिल. सी. थायमिन आणि डी. बी आणि सी. योग्य उत्तर आहे डी. बी आणि सी. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. RNA मध्ये पुढीलपैकी काय नसते. ए. डीऑक्झीरायबोज. बी. फॉस्फेट. सी. ॲडेनिन. डी. युरॅसिल. योग्य उत्तर आहे ए. डीऑक्झीरायबोज. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा RNA जनुकांमध्ये माहिती रायबोझोमला पुरवतो. ए. mRNA. बी. tRNA. सी. rRNA. डी. वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे ए. mRNA. प्रश्न क्रमांक 15. विश्वाची उत्पत्ती टिंबमुळे स्पष्ट होते. ए. डार्विनचा सिद्धांत. बी. प्रचंड विस्फोट.
सी जाती उद्भव आणि डी लॅमार्कवाद. योग्य उत्तर आहे बी प्रचंड विस्फोट. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता? ए अमिबा, बी क्लोरेला, सी पॅरामोशियम, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 17. रवत करणाऱ्या प्राण्यांमध्ये असणारे आंत्रपुच्छ खालीलपैकी कोणत्या पोषक तत्वाचे पचन घडून आणते? ए मेद, बी सेल्युलोज, सी प्रथिने आणि डी ग्लायकोजन. योग्य उत्तर आहे बी सेल्युलोज. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा कोणता? पेरिपॅटस, बी लंगफिश, सी डगबिल्ड लॅटिपस, डी पेट्रोमायझॉन. योग्य उत्तर आहे ए पेरिपॅटस. प्रश्न क्रमांक 19. जोडणाऱ्या दुव्यांवरून असे दिसून येते की उभयचर हे टिंब पासून उत्क्रांत झाले असावेत. ए सस्तन, बी सरीसृप, सी मत्स्य आणि डी पक्षी. योग्य उत्तर आहे मत्स्य. प्रश्न क्रमांक 20. मिळालेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजे टिंब होय. ए लॅमार्कवाद, बी नैसर्गिक, सी जाती उद्भव, डी स्थानांतरण. योग्य उत्तर आहे ए लॅमार्कवाद. प्रश्न क्रमांक 21. आधुनिक मानव ॲस्ट्रोलोपिथिकस पासून कोणत्या बाबतीत वेगळा आहे? ए शेपूट असणे, बी खाण्यासाठी हाताचा वापर करणे, सी मेंदूचा वाढलेला आकार, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 22. DNA पासून RNA तयार करण्याच्या प्रक्रियेला टिंब म्हणतात. ए भाषांतरण, बी उत्परिवर्तन, सी स्थानांतरण आणि डी प्रतिलेखन. योग्य उत्तर आहे डी प्रतिलेखन. प्रश्न क्रमांक 23. प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो त्याला टिंब म्हणतात. ए ट्रिपलेट कोडॉन, बी सिंगल कोडॉन, सी उत्परिवर्तन, डी प्रतिलेखन. योग्य उत्तर आहे ए ट्रिपलेट कोडॉन. प्रश्न क्रमांक 24. कार्बन वैमापन पद्धत टिंब शास्त्रज्ञांनी शोधून काढली. ए चार्ल्स डार्विन, बी जीन लॅमार्क, सी हरगोविंद खुराना, डी विल्लार्ड लिंबी. योग्य उत्तर आहे डी विल्लार्ड लिंबी. प्रश्न क्रमांक 25. डार्विन यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचे नाव टिंब असे आहे. ए DNA द सिक्रेट ऑफ लाईफ, बी ओरिजिन ऑफ पेसिस, सी फॉल ऑफ द स्पॅरो, डी जेनेटिक इन द वाइल्ड. योग्य उत्तर आहे बी ओरिजिन ऑफ लाईफ. प्रश्न क्रमांक 26. प्रारंभिक अवस्थेमधील साम्य यावरून टिंब विषयक पुरावे दिसून येतात. ए शरीरशास्त्रीय पुरावे, बी जोडणारे दुवे, सी भ्रूणविज्ञान आणि डी अवशेषांगे. योग्य उत्तर आहे सी भ्रूणविज्ञान. प्रश्न क्रमांक 27. मानवी शरीरात आढळणारे टिंब हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय. ए नाकातील हाड, बी आंत्रपुच्छ, सी यकृत, डी पित्तनलिका. योग्य उत्तर आहे बी आंत्रपुच्छ. प्रश्न क्रमांक 28. सर्व वनस्पतीच्या पानांना शिराविन्यास असतो व देठ असतो हा उत्क्रांतीचा टिंब पुरावा आहे. ए पुराजीव विषयक, बी अवशेषांगे, त्यानंतर सी
बाह्य रूपी आणि डी शरीरशास्त्रीय. योग्य उत्तर आहे सी बाह्यरूपीय. प्रश्न क्रमांक 29. पेरिपॅटस हा प्राणी टिंबटिंब व टिंबटिंब या प्राण्यांना जोडणारा दुवा आहे. ए ॲनेलिडा व संधिपाद, बी सस्तन व सरीसृप, सी मत्स्य व सरीसृप आणि डी संधिपाद व सस्तन. योग्य उत्तर आहे ए ॲनेलिडा व संधिपाद. प्रश्न क्रमांक 30. लंगफिश हा प्राणी टिंबटिंब व टिंबटिंब या प्राण्यांना जोडणारा दुवा आहे. ए ॲनेलिडा व संधिपाद, बी सस्तन व सरीसृप, सी मत्स्य व उभयचर, डी संधिपाद व सस्तन. योग्य उत्तर आहे सी मत्स्य व उभयचर. प्रश्न क्रमांक 31. डकबिल हा प्राणी टिंबटिंब व टिंबटिंब या प्राण्यांना जोडणारा दुवा आहे. ए ॲनेलिडा व संधिपाद, बी सस्तन व सरीसृप, सी मत्स्य व उभयचर, डी संधिपाद व सस्तन. योग्य उत्तर आहे बी सस्तन व सरीसृप. प्रश्न क्रमांक 32. फॅकॉक क्रमांक 32. फ्रँकॉइस जेकब आणि जॉक मोनॉल्ड यांनी टिंबटिंब संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. ए प्रथिने, बी कार्बोदके, सी विटॅमिन, डी मेद. योग्य उत्तर आहे ए प्रथिने. प्रश्न क्रमांक 33. टिंबटिंबमध्ये प्रथिनांची निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. ए जनुकांमध्ये, बी केंद्रकामध्ये, सी प्रथिनांमध्ये, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे ए जनुकांमध्ये. प्रश्न क्रमांक 34. mRNA टिंबटिंबमध्ये तयार होतो व भाषांतरासाठी पेशीद्रव्यात पाठविला जातो. ए प्रथिने, बी पेशीकेंद्रकामध्ये, सी गुणसूत्रामध्ये, डी वरीलपैकी नाही. योग्य उत्तर आहे पेशीकेंद्रकामध्ये. प्रश्न क्रमांक 35. टिंबटिंबवर जसा कोडान असतो त्याचप्रमाणे त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडान टीआरएनएवर असतो. ए आरएनए, बी डीएनए, सी आरआरएनए, डी एमआरएनए. योग्य उत्तर आहे डी एमआरएनए. प्रश्न क्रमांक 36. कार्बन वैमापन पद्धत ही नैसर्गिक टिंबटिंबच्या किरणोत्सारी क्षयावर आधारलेली असते. पर्याय क्रमांक ए कार्बन 14, कार्बन 10, कार्बन 12 वरीलपैकी नाही. योग्य उत्तर आहे ए कार्बन 14. प्रश्न क्रमांक 37. उत्क्रांतीमागे त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार टिंबटिंब यांनी मांडला. ए चार्ल्स डार्विन, बी जीन लॅमार्क, सी हरगोविंद खुराना, डी विल्हाड लिंबी. योग्य उत्तर आहे बी जीन लॅमार्क. प्रश्न क्रमांक 38. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जीवाश्म हे त्यांचे टिंबटिंब महाकल्पकाळातील अस्तित्व दर्शविते. ए पुराजीव, बी आदिजीव, सी सजीव, डी वरीलपैकी नाही. योग्य उत्तर आहे ए पुराजीव. प्रश्न क्रमांक 39. मिळालेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत टिंबटिंब शास्त्रज्ञांनी मांडला. ए चार्ल्स डार्विन, बी जीन लॅमार्क, सी लुगोविस, डी विल्हाड लिंबी. योग्य उत्तर आहे जीन लॅमार्क. प्रश्न क्रमांक 40.
टिंबटिंब हा बुद्धिमान वर्गातला. प्रश्न क्रमांक 40. टिंबटिंब हा बुद्धिमान वर्गातील पहिला मानव आहे. ए. रॅमापिथिकस, बी. निअँडरथॉल, सी. ॲस्ट्रोलोपिथिकस आणि डी. ट्रॅमोपिथिकस. योग्य उत्तर आहे बी. निअँडरथॉल. प्रश्न क्रमांक 41. आपल्या शरीरात माकड हाड असते हा उत्क्रांतीचा पुरावा आहे. ए. भ्रूणविज्ञान विषयक, बी. पुराजी विषयक, सी. अवशेषांगे आणि डी. शरीरशास्त्रीय. योग्य उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 42. प्राण्यांमध्ये असणारा रवत करण्यासाठी उपयुक्त असा टिंबटिंब अवयव असतो जो मानवामध्ये अवशेषांगाच्या स्वरूपात आहे. ए. अक्कलदाढ, बी. आंत्रपुच्छ, सी. सुळेदात आणि डी. उपदाढ. योग्य उत्तर आहे बी. आंत्रपुच्छ. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी टिंबटिंब हा दाताचा प्रकार अवशेषांगी म्हणून ओळखला जातो. ए. अक्कलदाढ, बी. उपदाढ, सी. पटाशीचे दात आणि डी. सुळेदात. योग्य उत्तर आहे ए. अक्कलदाढ. प्रश्न क्रमांक 44. वॉल्टर सटन टिंबटिंब प्राण्यांच्या पेशीमध्ये सर्वप्रथम गुणसूत्रे जोडण्याच्या स्वरूपात पाहिले. ए. फुलपाखरू, बी. पेरिपॅटस, सी. नागतोळा, डी. लंगफिश. योग्य उत्तर आहे नागतोळा, सी. नागतोळा. योग्य उत्तर आहे सी. नागतोळा. प्रश्न क्रमांक 45. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. ए. प्रतिलेखन, बी. अनुवंशिकता, सी. स्थानांतरण आणि डी. भाषांतरण. योग्य उत्तर आहे बी. अनुवंशिकता. प्रश्न क्रमांक 46. DNA वरील न्यूक्लियोटाइडच्या क्रमावर रचनेनुसार RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. ए. प्रतिलेखन, बी. भाषांतरण, सी. स्थानांतरण आणि डी. उत्परिवर्तन. योग्य उत्तर आहे ए. प्रतिलेखन. प्रश्न क्रमांक 47. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटाला टिंबटिंब असे म्हणतात. ए. प्रजाती, बी. लैंगिक, सी. अलैंगिक आणि डी. जाती. योग्य उत्तर आहे डी. जाती. प्रश्न क्रमांक 48. उत्परिवर्तनामुळे निर्माण होणारी जनुकीय विकृती. ए. वर्णहीनता, बी. सिकलसेल ॲनिमिया, सी. रातांधळेपणा, डी. वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 49. आधुनिक शास्त्राचा उदय टिंबटिंब वर्षापूर्वी झाला. ए. 200 वर्षापूर्वी, बी. 300 वर्षापूर्वी, सी. 400 वर्षापूर्वी, डी. 500 वर्षापूर्वी. योग्य उत्तर आहे ए. 200. प्रश्न क्रमांक 50. सुमारे टिंबटिंब वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचा सजीव अस्तित्वात नव्हता. ए. 3.5 अब्ज, बी. 2 अब्ज, सी. 6 अब्ज, डी. 8 अब्ज. योग्य उत्तर आहे ए. 3.5 अब्ज.